नमस्कार. मी संतोष पाटील. राजकारणात काही घटना अशा असतात की त्या घडायला अवघी काही मिनिटे लागतात, पण त्यावर चर्चा मात्र अनेक दिवस सुरू राहते. रविवारी दक्षिण भारत जैन सभेच्या नैमित्तिक अधिवेशनात नेमकं असंच घडलं. व्यासपीठावर वातावरण हलकंफुलकं होतं. नेत्यांमध्ये हशा होता, टाळ्या होत्या, मिश्किल टोले होते. पण कार्यक्रम संपताच प्रश्न सुरू झाला. गोकुळची निवडणूक, अण्णा धुरंधर, विरोधी पक्षनेता, मी एकटाच विरोधात, ही नेत्यांची फटकेबाजी फक्त विनोदाची देवाणघेवाण होती की त्यामागे काही राजकीय संकेतही दडले होते? आज आपण याच विषयावर विश्लेषण करणार आहोत. सर्वप्रथम आपण बोलूया मंत्री हसन मुश्रीफ यांच्या त्या एका वाक्याबद्दल. त्यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देताना म्हटलं, तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळो. पहिल्या नजरेत हे मिश्किल वाटतं, पण राजकारणात शब्दांचा अर्थ केवळ शब्दात नसतो. विरोधी पक्षनेतेपद हे केवळ एखादं पद नाही, ते पक्षाच्या ताकदीचं, त्या पक्षाच्या नेतृत्वाचं आणि राजकीय वजनाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच या वक्तव्याच्या किमान दोन व्याख्या होऊ शकतात. पहिली व्याख्या म्हणजे हा निव्वळ मैत्रीपूर्ण विनोद होता, आणि दुसरी, सार्वजनिक व्यासपीठावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला हसन मुश्रीफ यांनी दिलेली राजकीय ती दाद होती, आणि 2029ला महाविकास आघाडीचंच पुन्हा राज्यात सत्ता येणार असल्याचे मुश्रीफ साहेबांनी या निमित्ताने केलेलं भाकीत. आता येऊयात सतेज पाटील यांच्या उत्तराकडे. त्यांनी लगेच म्हटलं, मला वाटलं मुश्रीफ साहेब गोकुळसाठी मला शुभेच्छा देतील, पण हा उल्लेख सहज नव्हता. मुश्रीफांनी राज्य पातळीवरील राजकारणाचा संदर्भ दिला, पण सतेज पाटील यांनी ती चर्चा पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणाकडे आणली. गोकुळची निवडणूक होणार की ती बिनविरोध होणार हे सर्वस्वी सतेज पाटील यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. तर दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ यांची भाजप जाहीरपणे अडवणूक करते. सतेज पाटील यांना गोकुळच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यास एक वेगळा संदेश या निमित्ताने गेला असता, असाही संकेत यातून मिळतोय. आता तिसरा मुद्दा, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना सतेज पाटील यांनी त्यांना राजकारणातील धुरंधर असं संबोधलं. आवाडे यांनी हात जोडून मिश्किलपणे त्याचा स्वीकार केला. सध्या इचलकरंजीत भाजपमध्ये नवा आणि जुना असा जोरदार संघर्ष सुरू आहे. आवाडे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपमध्ये आपले वजन निर्माण केले आहे, याकडेही सतेज पाटील यांनी या निमित्ताने लक्ष वेधलं. आता येऊयात त्या एका वाक्याकडे ज्याची सर्वाधिक चर्चा झाली. सतेज पाटील म्हणाले, राजकारणात विरोधक असायलाच हवा, आणि माझ्यासारखा विरोधक असणं सत्ताधाऱ्यांसाठीही फायद्याचं असतं. तेव्हा मलाही सगळेजण तुम्ही सांभाळून घ्या. पण या एका वाक्यात दोन स्तर आहेत. पहिला स्तर आहे तो विनोदाचा. या व्यासपीठावर जवळपास सर्वच नेते सत्ताधारी आघाडीतील होते. काँग्रेसकडून सतेज पाटील एकटेच होते, त्यामुळे त्यांनी परिस्थितीवर मिश्किलपणे भाष्य केलं असावं. आणि दुसरा स्तर म्हणजे तो लोकशाहीचा. प्रभावी विरोधक हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक मानला जातो. विरोधक म्हणजे शत्रू नव्हे, तर सत्तेला प्रश्न विचारणारी व्यवस्था, संवादाचे पूल तुटू देऊ नका, असेही सतेज पाटील यांनी या ताकदीच्या नेत्यांपुढे स्पष्ट केले. तसेच आपण एकटा लढतोय ही राजकीय जिद्द या निमित्ताने उजेडात आणत त्यांनी आपलं जोरदार पॉलिटिकल ब्रँडिंग करत अचूक टायमिंग साधलं असं म्हणावे लागेल. पण राजकारणात संकेत असतात, पण प्रत्येक संकेत म्हणजे निर्णय नसतो. प्रत्येक हसू म्हणजे युती नसते, आणि प्रत्येक स्तुती म्हणजे राजकीय करार नसतो. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, या काही मिनिटांच्या संवादाने कोल्हापूरच्या राजकीय चर्चेला नवीन विषय मिळाला. मुश्रीफांच्या शुभेच्छा, सतेज पाटलांचा गोकुळचा उल्लेख, प्रकाश आवाडेंना
सतेज पाटील यांनी दिलेला मान आणि मलाही सांभाळून घ्या ही टिप्पणी या प्रत्येक वाक्याच्या वेगवेगळ्या व्याख्या पुढील काही दिवस कशा उजेडात येतात ते आपण पाहूयात. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.